आपल्या ग्वाल्हेर संस्थानात सुद्धा दसरा चांगला होत असत, आत्ताही होतो असं वाटतं आहे. त्यामध्ये एक मला एक विशेष सुचवायचं आहे की त्यांच्या बहुतेक दसरा महोत्सवाच्या वेळेसच आहे हे 10-12 दिवस 15 दिवस त्यांच्यावर कुठलाही कर लावल्या जात नाही. GST तर त्या काळात नव्हता, परंतु कुठलाही सेल्स टॅक्स असो किंवा टॅक्स असो, आपल्या कुठल्या तऱ्हेचाही टॅक्स 15 दिवस लागत नव्हता. म्हणून आत्ताही तिथं ते सगळे गोळा होतात सगळे त्या दरम्यान आणि मोठी खरेदी उलाढाल या दिवसात होती आहे. तसं मला वाटतं कोल्हापूरमध्ये केलं तर बरं होईल. कुठलाच टॅक्स लागू करू नये, 15 दिवस फक्त. त्याच्यामुळे जे एक याला चालना येईल आणि ते ग्वाल्हेरमध्ये आजही मला वाटतं चालू आहे. आपण तपास करा जरा. आणि सगळे म्हणजे मोटरी घ्यायला आपले कपडे घेण्यापासून मोटरी घेण्यापर्यंत तिथं लोक जातात अजूनही. मध्य प्रदेशमध्ये दिल्लीचे लोकसुद्धा तिथं येऊन घेतात असं मी ऐकलं आहे. तर तसं एक वातावरण जर इथं जर झालं, टॅक्सलेस कोल्हापूर फॉर ॲटलीस्ट 15 days, इट विल बी व्हेरी गुड. तर त्यामुळे आपल्या कोल्हापूरचं उत्पन्न काही कमी होणार नाही. उलट मला वाटतं त्या वातावरणामुळे, त्या हालचालीमुळे फायनली कोल्हापूरचं उत्पन्न निश्चित वाढेल असं मला वाटतं. म्हणून हा प्रयोग करून निश्चित बघावा. आणि पुढच्याच वर्षी आत्ता सुधार होऊ शकतो आहे तर त्यांनी लगेच मान्यता मिळवून घेतली तर उद्यापासून मान्यता मिळायला काही कठीण नाही आहे. मिळाली तर होऊ शकते, नाहीतर पुढच्या वर्षी तरी निश्चित करता येईल.